नमस्कार मंडळी, मी रेणुका कोटकरकर आजच्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत करतो. तर आजचा दिवस थोडा स्पेशल असा. तर आज आमच्याकडे हळदी कुंकू असतं, त्याच्यामुळे बघा मी रांगोळी वगैरे काढताय. सकाळी जरा लवकरच उठून रांगोळी वगैरे काढून घेतलाय, कारण नंतर कसं टाइम वगैरे भेटत नाही. म्हणून हळदी कुंकू असलं की जरा भारी वाटतं, कारण कसं का 4 लोक आपल्याकडे येतात आणि बरा वाटतं, गप्पा गोष्टी वगैरे होत असतात. त्याच्यामुळे माका जशी येतं तशी मी रांगोळी वगैरे काढून घेतली. छोटीशी रांगोळी काढली आहे, कारण थोडा टाइम पण कमी होतो. सुमितला बोलले थोडं शूटिंग वगैरे घे, म्हटलं रांगोळी वगैरे काढून घेतली. शूटिंग सुमितने पूर्ण शूटिंग वगैरे काढून घेतलंय आणि दुपारी जेवण वगैरे पण आम्ही करून घेतो. म्हणजे जेवण म्हटलं लवकरच करून घेत आहे आणि जेवण आमचं लवकरच झालेलं आहे. जेवण वगैरे घेतलंय, तसा मी रांगोळी वगैरे काढून घेतलाय. व्हिडिओ जरा मी लेटेस्ट पोस्ट करतो. ह्याच्या अगोदर मी हळदी कुंकाची रील मी तुमका पोस्ट केलेली होती, तर मी सगळ्यांनी बघितली असाल. पण हा व्हिडिओ पण तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. आज हळदी कुंकू निमित्त तिळगुळ वगैरे भाजूचं काम या सुमितचा होता, पण सुमितने तर काही करू नाही म्हणून आता माझ्याच गळ्यात पडला. तुम्ही बोललो थोडासा मी केलाय, थोडं बस झाला, आता मी काय करणार नाही म्हणून मी रूम मध्ये बसूनच आमच्या या हळदी कुंकुमासाठी तिळगुळ वगैरे पॅक करून घेतलाय. तिळगुळ भरता भरता आमच्या गप्पा गोष्टी चालू होते बघा, आणि आम्ही कशा प्रकारे हळदी कुंकवाचं डेकोरेशन वगैरे केलेलं दाखवते बघा. तर हळदी कुंकू वाणा वगैरे म्हणजे सासूचा वाण होता, त्याच्यानंतर ह्या माझा वाण होता. सगळं आम्ही असं डेकोरेट वगैरे करून ठेवलेला. सुमितला सांगितलंय पूर्ण शूटिंग करून घे. तशी तयारी झाली तशी आम्ही फोटो वगैरे काढून घेतले. टेरेसवर वगैरे जाऊ आणि पाठीमागे आमचा परडा असतो, तिकडे परड्यात जाऊन वगैरे फोटो वगैरे काढून घेतले. नंतर आम्ही देवाक वगैरे वाण ठेवला. हळदी कुंकू असताना की काय काय वाणं येतात ती पण बघू वेगळीच मजा असते. आम्ही लहानपणी पण अशी वाणं वगैरे बघायचो, काय काय भेटतात, काय काय आपल्या उपयोगात काय असं. आता लहानपणी तर खूप म्हणजे वेगळंच वाटायचं. आता बघा ना, आता मी स्वतः ते कुंकू म्हणजे देते वगैरे, त्याच्यामुळे तो आनंद तो माझा वेगळाच होतो बघा. आम्ही देवा वगैरे हळदी कुंकू वगैरे म्हणजे ह्या वाण वगैरे ठेवून घेतला. माझ्यापेक्षा माझी सासू म्हणजे माझी आई बघा माझ्यापेक्षा पण नटतात आणि सगळे त्यांना ताज म्हणत असतात. सुनेपेक्षा सासूच भारी नटत असतात. सुमितला मी व्हिडिओ वगैरे करूच नाही, तर सुमित बोलतं काय किती पण तुमचे फोटो काढले तर तुमचे कमीच असतात. म्हटलं होय, बायकांचा ताज असतात की तयारी केल्यानंतर साडी नेसल्यानंतर किती पण फोटो काढले ना तर हे कमीच होत असतात. आमच्याकडे भरपूर लोक असतात, म्हणजे आमच्या 9 ते 10 डझन ह्या वाण तसाच लागतात. प्रत्येकाच्या वाडीत किती लोक असतात ते माहिती नाही, पण आमच्या वाडीत भरपूर लोक असतात बघा. माझा तुळशीकडे वगैरे वाण वगैरे ठेवून घेतो, पण पहिला देवा तुळशी मान असतात म्हणून आम्ही तुळशीकडे आणि देवाकडे दोन्हीकडे वाण वगैरे ठेवून घेतला. नंतर कसं आहे काही काही लोक म्हणजे लोकयोग सुरुवात होतात ना, म्हणून आमच्या वाडीत ना संक्रांती आणि कंक्रांती या 2 दिवशी भरपूर म्हणजे सगळ्याच लोकांकडे हळदी कुंकू असतात. जर एकात कोणाची अडचण वगैरे असतात ना तर ती लोक नंतर करतात, पण ह्या 2 दिवशी आमच्याकडे भरपूर म्हणजे आमका 9 ते 10 वाजतात पूर्ण सगळी घरा वगैरे फिरून इकडे घराकडे योग वगैरे. तुळशी वाणनुसार ठेवून करायचं. सुमितला बोलले थोडे फोटो किंवा व्हिडिओ पण शूट कर बघा. सुमितने फोटो वगैरे काढून सुरुवात केलेली आणि व्हिडिओ पण काढून सुरुवात केलेली बघा. जसं मग काय पोस्ट देऊ भेटतात तसं मी व्हिडिओ करत होते. आजचा माझा मेकअप कसा झाला मला नक्की कमेंट करून सांगा. तिने दुसऱ्यांची हेअरस्टाईल करू शकतो, पण काय होतं सांगा आपल्याला जर हेअरस्टाईल करायची असेल ना तर काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो. माझी नणंद येणार होते, पण काय झालं आदित्याने आरुषी एक्झाम असल्यामुळे ना तिला यायला मिळालं नाही. तर ती मला बोललेली की मेकअप वगैरे करायला येते म्हणून. बरेच जण व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाही, शेअर करत नाही आणि सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. सुमित बोलत असत तू काका आपल्या काय सांगा नको, तू म्हणता काय मजाच वाटतं म्हणता साडी बिडी नेसला ते आकडा गावता म्हणता. फोटो वगैरे असे काढून घेते. म्हटलं मी सासू म्हणून गेली आम्ही एकामेका वाण देऊन घेऊया बघा. तुम्ही सासू नको वाण देता म्हणजे मी सासू वाण देते. सासू हळदी कुंकू लावलंय आणि वाण वगैरे देऊन घेतलाय आणि सासूच्या पाया वगैरे पण पडलाय. म्हणजे तुमका मी मालवणी भाषेत बोलायला आवडता की शुद्ध मराठी भाषेत बोलायला आवडतं तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझा नवीनच ज्यावेळी लग्न झालेलं ना तेव्हा मला व्यवस्थित साडी वगैरे अशी व्यवस्थित नेसा घ्यायची नाही, ती पण मला म्हणजे सासूनं शिकवलं. आणि अगोदरच मी 1-2 वेळा माझी सासूच मला साडी वगैरे म्हणजे व्यवस्थित कशी नेसावी तर दाखवलं आणि तिनेच मला पहिल्या 2-3 कार्यक्रमांका तिनेच मला साडी वगैरे नेसवलेल्या. तर सुमितने मला अगोदरच सांगितलं जेवढं मी फोटो आणि जेवढे मी व्हिडिओ काढतले प्रत्येकाचे मला चार्ज बसतले. म्हणजे काय नाही, तो माझा पर्सनल फोटोग्राफर असतो त्याच्यामुळे कमी चार्ज वगैरे काय द्यायचं नाही.
आमच्या इथे मारुती मंदिर असतं तिकडे आम्ही थोड्या वेळाने तिथे पण आम्ही हळदी कुंकासाठी जाणार होतो. आता आमच्याकडे महिला मंडळी बघा चालूसाठी कोण पण येते बघा. फोटो काढले आम्ही मला असं फोटो काढलो तुझ्या वेळा तू कोण नाही म्हटलं ना फोटोच काढता पाठीमध्ये जाऊन मोठा फोटो काढतो. काय लावायचं आता दाताला दोन पाय गावल्या आज मी सगळ्यांच्या पडतो आता बघ आता जेवढा सगळी येते घरात महिला मंडळ ज्यावेळी एकत्र येतात ना त्यांची गप्पा गोष्टी कधी संपतच नसतात. त्यांचा कोणता विषय लागणार नाही बोला एखादा विषय काढला नाही तर त्यांचे ते विषय वाढतच असतात. त्याच्यामुळे गप्पा हे चालूच असतात. बरीच जण आमच्याकडे हळदी कुंकू गेलेली पण काय झालं एकदम सगळेजण गेल्यामुळे ना फोटो वगैरे किंवा व्हिडिओ आणि फोटो पण काढून भेटायला नाही. त्याच्यामुळे जेवढी कमी लोक येतील ना त्या लोकांना फोटो वगैरे काढून मिळालो. तसं आमच्याकडे हळदी कुंकू करून झालं तसं आम्ही आता वेगळं दुसऱ्यांकडे जाऊन निघालो. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या रेणुका कोटकरकर ब्लॉग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.